नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघायचं आहे टाइप्स ऑफ अकाउंट्स आणि गोल्डन रूल्स ऑफ अकाउंटिंग फॉर जर्नल एंट्रीज. म्हणजेच अकाउंटचे प्रकार आणि जर्नल एंट्री करण्यासाठी कोणते गोल्डन रूल्स त्या ठिकाणी वापरले जातात ते आपण डिटेलमध्ये बघायचं आहे. तर अकाउंटचे मेन दोन प्रकार समजले जातात. त्यामध्ये पहिला प्रकार आहे पर्सनल अकाउंट आणि दुसरा प्रकार आहे इम्पर्सनल अकाउंट. इम्पर्सनल अकाउंट मध्ये पुन्हा दोन प्रकार आहेत. मग त्याच्यामध्ये रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट्स. त्यामुळे अकाउंटचे तीन प्रकार मानले जातात. पहिला प्रकार पर्सनल अकाउंट, दुसरा रिअल अकाउंट आणि तिसरा आहे तो नॉमिनल अकाउंट्स. आपल्याला हे डिटेलमध्ये बघायचं आहे. तर आपण सुरुवातीला बघायचं आहे ते टाइप्स ऑफ अकाउंट्स. आता अकाउंटचा पहिला प्रकार आहे तो पर्सनल अकाउंट्स. त्यानंतर अकाउंटचा दुसरा प्रकार आहे रिअल अकाउंट्स आणि त्यानंतर अकाउंटचा तिसरा प्रकार आहे नॉमिनल अकाउंट्स. म्हणजेच अकाउंटिंग मध्ये अकाउंटचे टोटल तीन प्रकार आहेत. पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट्स. म्हणजे डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम मध्ये सगळ्या प्रकारचे अकाउंट्स हे तीन प्रकारच्या अंडर येत असतात. काही अकाउंट्स पर्सनल असतील, काही अकाउंट्स रिअल असतील, काही अकाउंट्स नॉमिनल अकाउंट्स असतील. आता याच्यामध्ये पर्सनल अकाउंट्स म्हणजे काय, रिअल अकाउंट्स म्हणजे काय आणि नॉमिनल अकाउंट्स म्हणजे काय बघायचं आहे. म्हणजेच पर्सनल अकाउंट्स मध्ये कोणते अकाउंट्स असतात, रिअल अकाउंट्स मध्ये कोणते अकाउंट्स असतात आणि नॉमिनल अकाउंट्स मध्ये कोणते अकाउंट्स असतात हे आपण आता डिटेलमध्ये बघायचं आहे. तर पहिला आपण बघायचा आहे तो पर्सनल अकाउंट्स. पर्सनल अकाउंट्स हा कशाच्या संदर्भात असतो. इट इज रिलेटेड टू नॅचरल पर्सन, आर्टिफिशियल पर्सन अँड रिप्रेझेंटेटिव्ह. म्हणजेच पर्सनल अकाउंट्स हे नॅचरल पर्सन म्हणजेच नैसर्गिक व्यक्ती, म्हणजे एखाद्या पुरुषाचा अकाउंट असेल किंवा एखाद्या स्त्रीचा अकाउंट असेल तो पर्सनल अकाउंट असेल. त्यानंतर आर्टिफिशियल पर्सन्स म्हणजे कृत्रिम व्यक्ती, म्हणजे कंपनी असेल, बँक असेल, एनी ऑर्गनायझेशन असेल, चॅरिटेबल ट्रस्ट असेल, हॉस्पिटल्स असेल, त्यानंतर क्लब्स असतील, स्कूल्स असतील, कॉलेजेस असेल, युनिव्हर्सिटीज असेल, यांच्या संदर्भात किंवा यांच्या नावानं जे अकाउंट्स असतात ते पर्सनल अकाउंट्स असतात. त्यानंतर रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे प्रतिनिधी, एखाद्या वर्गाचा प्रतिनिधी म्हणून ती व्यक्ती काम करत असेल तर ती सुद्धा काय असणार आहे, पर्सनल अकाउंटच असणार आहे. म्हणजे पर्सनल अकाउंट्स हे कशा संदर्भात असतात तर नॅचरल पर्सन, आर्टिफिशियल पर्सन आणि रिप्रेझेंटेटिव्ह यांच्या रिलेटेड जे अकाउंट्स असतात ते सगळे पर्सनल अकाउंट्स मध्ये येत असतात. म्हणजेच एखाद्या कंपनीचा अकाउंट असेल तो पर्सनल अकाउंट असणार आहे, एखाद्या व्यक्तीचा अकाउंट असेल तो सुद्धा पर्सनल अकाउंट असणार आहे, बँकेचा अकाउंट असेल पर्सनल अकाउंट असणार आहे, एखाद्या क्लबचा अकाउंट असेल पर्सनल अकाउंट असणार आहे, एखाद्या हॉस्पिटलचा अकाउंट असेल पर्सनल अकाउंट असणार आहे, एखाद्या स्कूलचा अकाउंट असेल पर्सनल अकाउंट, एखाद्या कॉलेजचा अकाउंट असेल पर्सनल अकाउंट त्या ठिकाणी असणार आहे. म्हणजे पर्सनल अकाउंट्स मध्ये काय काय येतं आपण बघितलं. त्यानंतर अकाउंटचा दुसरा प्रकार आहे तो रिअल अकाउंट्स. आता रिअल अकाउंट्स हे कशा संदर्भात असतात. इट इज रिलेटेड टू प्रॉपर्टीज अँड पोझिशन्स. म्हणजेच व्यवसायाच्या मालमत्ता किंवा व्यवसायाच्या मालकीच्या काही वस्तू किंवा असेट्स असतील तर त्या संदर्भात जे अकाउंट्स असतात ते सगळे रिअल अकाउंट्स असतात. मग याच्यामध्ये काय काय होऊ शकतं, व्यवसायामध्ये असणारी कॅश रिअल अकाउंट, मशिनरी, फर्निचर असेल, बिल्डिंग असेल, प्लांट असेल, त्यानंतर मोटर व्हेकल्स असतील, फिटिंग्स असेल, लूज टूल्स असेल, हे सगळे जे अकाउंट्स आहेत ते सगळे प्रॉपर्टीज आणि पोझिशन संदर्भात आहेत. ते सगळे अकाउंट्स हे रिअल अकाउंट्स मध्ये असणार आहे. त्यानंतर अकाउंटचा तिसरा प्रकार आहे तो नॉमिनल अकाउंट्स. आता नॉमिनल अकाउंट्स मध्ये काय येतं तर नॉमिनल अकाउंट्स रिलेटेड टू एक्सपेन्सेस, लॉसेस, गेन्स अँड इन्कम्स. म्हणजे व्यवसायाचे जे काही खर्च असतील, त्यानंतर व्यवसायाचे जे काही तोटे असतील, त्यानंतर व्यवसायाचे जे काही फायदे असतील आणि व्यवसायाचं जे काही उत्पन्न असेल ह्यांच्या संदर्भात जे जे अकाउंट्स असतात
ते सगळे अकाउंट्स हे नॉमिनल अकाउंट्स असतात. म्हणजे टोटल अकाउंटचे 3 प्रकार आहेत: पर्सनल अकाउंट्स, रिअल अकाउंट्स आणि नॉमिनल अकाउंट्स. पर्सनल अकाउंट्स रिलेटेड टू नॅचरल पर्सन, आर्टिफिशियल पर्सन अँड रिप्रेझेंटेटिव्ह. रिअल अकाउंट्स रिलेटेड टू प्रॉपर्टीज अँड पोजेशन्स. नॉमिनल अकाउंट्स रिलेटेड टू एक्सपेन्सेस, लॉसेस, गेन्स अँड इन्कम्स. असे अकाउंटचे टोटल 3 प्रकार आहेत. आता आपल्याला डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम मध्ये आपण ट्रान्झॅक्शनची जी फर्स्ट जर्नल एंट्री करत असतो, ही जर्नल एंट्री करण्यासाठी त्या ट्रान्झॅक्शन मधले किमान 2 अकाउंट्स आपल्याला शोधावे लागतात. मग प्रत्येक ट्रान्झॅक्शन मध्ये किमान 2 अकाउंट्स असतात आणि ते 2 अकाउंट्स या 3 प्रकारामधले कोणते असू शकतात. मिनिमम 2 अकाउंट्स आपण शोधत असतो. मग त्यातले काही पर्सनल अकाउंट असतील, काही रिअल अकाउंट असतील किंवा काही नॉमिनल अकाउंट सुद्धा असू शकतात. मग ह्या अकाउंटिंग आपण करताना हा जे पर्सनल, रिअल, नॉमिनल अकाउंट्स आपला ट्रान्झॅक्शन मध्ये मिळालाय. आता जर्नल एंट्री करताना डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम मध्ये नियम काय, तर एव्हरी डेबिट हॅज करस्पॉन्डिंग क्रेडिट विथ इक्वल व्हॅल्यू किंवा इक्वल अमाऊंट्स. म्हणजेच डबल एंट्री सिस्टीम मध्ये जो अकाउंट आपण डेबिट करतो तेवढ्याच व्हॅल्यूनं दुसरा अकाउंट आपण क्रेडिट करत असतो. मग तो डेबिट आणि क्रेडिट करण्यासाठी अकाउंटचे काही रूल्स आहेत. पर्सनल अकाउंट केव्हा डेबिट करायचा, केव्हा क्रेडिट करायचा. रिअल अकाउंट केव्हा डेबिट होतो, केव्हा क्रेडिट केला जातो. त्याच प्रकारे नॉमिनल अकाउंट्स केव्हा डेबिट करायचा आणि केव्हा क्रेडिट करायचा, यासाठी काही रूल्स आहेत. त्यालाच आपण गोल्डन रूल्स ऑफ अकाउंटिंग फॉर जर्नल एंट्रीज असं म्हणत असतो. ते आपण या ठिकाणी बघायचं आहे. तर पर्सनल अकाउंट डेबिट क्रेडिट करण्यासाठी जो नियम आहे तो मी या ठिकाणी सांगतो. तर पर्सनल अकाउंटचा रूल आहे डेबिट द रिसिव्हर आणि क्रेडिट द गिव्हर. क्रेडिट द गिव्हर. पर्सनल अकाउंटचा जर्नल एंट्रीचा रूल्स काय, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. आता पर्सनल अकाउंट हा व्यक्तीच्या संदर्भात अकाउंट आहे. रिसिव्हर म्हणजे मिळणारा आणि गिव्हर म्हणजे देणारा. तर अकाउंटिंग करताना ज्या व्यक्तीला वस्तू किंवा पैसे म्हणजे कॅश असेल किंवा गुड्स असेल मिळत असेल तर त्याचा अकाउंट डेबिट केला जाईल. आणि जर ती व्यक्ती देत असेल, देणारी असेल, तर त्या व्यक्तीचा अकाउंट त्या ठिकाणी क्रेडिट केला जाईल. समजा आपण एखाद्या व्यक्तीच्या बुक्स मध्ये जर्नल एंट्री करत असो. आता त्या व्यक्तीला जर पैसे दुसऱ्या व्यक्तीकडून मिळाले तर पैसे देणारी व्यक्ती ती दुसरी असणार आहे, त्याचा अकाउंट काय होणार, क्रेडिट. क्रेडिट द गिव्हर. समजा आपण दुसऱ्या व्यक्तीला पैसे दिले तर ज्या व्यक्तीला पैसे मिळणार आहेत त्याचा अकाउंट काय केला जाईल, डेबिट. डेबिट द रिसिव्हर. म्हणजेच पर्सनल अकाउंट मध्ये ज्याला रिसिव्ह होतं त्याचा अकाउंट डेबिट होतो आणि जो गिव्हर देणार असतो त्याचा अकाउंट त्या ठिकाणी क्रेडिट केला जातो. त्यानंतर अकाउंटचा दुसरा प्रकार आहे तो रिअल अकाउंट्स आणि याचा गोल्डन रूल आहे डेबिट व्हॉट कम्स इन आणि क्रेडिट व्हॉट गोज आउट. आता रिअल अकाउंट्स रिलेटेड टू प्रॉपर्टीज अँड पोजेशन्स म्हणजे याच्यामध्ये जवळपास व्यवसायाच्या मालमत्ता येतात. मग मशिनरी असेल, फर्निचर असेल, बिल्डिंग असेल, प्लांट असेल, मोटर कार असेल, गुड्स असेल, ह्या सगळ्या ज्या रिअल अकाउंट्स आहेत त्यासाठी रूल्स काय, डेबिट व्हॉट कम्स इन. कम्स इन मध्ये व्यवसायामध्ये येणे आणि गोज आउट व्यवसायातून बाहेर जाणे. म्हणजे ती प्रॉपर्टी जर व्यवसायामध्ये येत असेल तर आपल्याला डेबिट करावे लागेल आणि व्यवसायातून बाहेर जात असेल तर क्रेडिट करावे लागेल. आता कॅश अकाउंट. कॅश अकाउंट हा रिअल अकाउंट आहे. आपण एंट्री करताना जर कॅश व्यवसायामध्ये आली तर कॅश अकाउंट डेबिट होईल. डेबिट व्हॉट कम्स इन. कॅश व्यवसायातून बाहेर गेली तर कॅश अकाउंट क्रेडिट. क्रेडिट व्हॉट गोज आउट. फॉर एक्झाम्पल मशिनरी. आपण जर मशिनरी खरेदी केली, मशिनरी व्यवसायामध्ये येणार, मशिनरी अकाउंट डेबिट. मशिनरी विकून टाकली, मशिनरी व्यवसायातून बाहेर जाणार, मशिनरी अकाउंट क्रेडिट. म्हणजे कॅश रिअल अकाउंट साठी अत्यंत सोपा नियम काय, डेबिट व्हॉट कम्स इन. व्यवसायामध्ये येत असेल तर डेबिट करा आणि क्रेडिट व्हॉट गोज आउट. व्यवसायातून बाहेर जात असेल तर काय करायचं, क्रेडिट त्या ठिकाणी करायचं.
त्यानंतर अकाउंटचा तिसरा प्रकार आहे नॉमिनल अकाउंट्स. यासाठी आपला गोल्डन रूल आहे डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस आणि क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम्स. म्हणजेच नॉमिनल अकाउंटचा रूल आहे डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम्स. नॉमिनल अकाउंट्स कशाच्या रिलेटेड आहेत तर नॉमिनल अकाउंट्स रिलेटेड टू एक्सपेन्सेस, लॉसेस, गेन्स अँड इन्कम्स. म्हणजे आपले जे नॉमिनल अकाउंट्स असतात हे खर्चाचे, त्यानंतर लॉसेस तोटा होत असेल, गेन्स फायदा होत असेल, इन्कम म्हणजे उत्पन्न मिळत असेल, तर ह्या संदर्भात जे अकाउंट्स असतात ते नॉमिनल अकाउंट्स असतात. आता नॉमिनल अकाउंटचा रूल अत्यंत इझी आहे डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. जर त्या ट्रान्झॅक्शन मध्ये आपला खर्च होत असेल किंवा लॉस तोटा होत असेल तर तो नॉमिनल अकाउंट डेबिट केला जाईल. आणि जर त्या ट्रान्झॅक्शन मध्ये आपला फायदा होत असेल किंवा इन्कम उत्पन्न मिळत असेल तर तो नॉमिनल अकाउंट क्रेडिट केला जाईल. फॉर एक्झाम्पल समजा आपण कामगारांना पगार दिला म्हणजे वेजेस पेड केलं, तर या ठिकाणी वेजेस हा आपला काय एक्सपेन्सेस, वेजेस अकाउंट डेबिट केला जाईल. समजा त्या ठिकाणी आपण प्रिंटिंग स्टेशनरी खरेदी केली, प्रिंटिंग स्टेशनरी आपला एक्सपेन्स आहे, प्रिंटिंग स्टेशनरी अकाउंट डेबिट केला जाईल. त्यानंतर बँकेनं आपल्यावरती इंटरेस्ट चार्ज केलं म्हणजे बँकेला आपण व्याज दिलं आपला तोटा असणार आहे, इंटरेस्ट अकाउंट डेबिट केला जाईल. समजा आपण एखाद्या व्यक्तीला कमिशन दिलं आपला तोटा असणार आहे, कमिशन अकाउंट डेबिट केला जाईल. म्हणजे ज्या ट्रान्झॅक्शन मध्ये आपला खर्च होतो आणि तोटा होतो त्या ट्रान्झॅक्शन मधले ते अकाउंट्स डेबिट केले पाहिजेत, कारण ते नॉमिनल अकाउंट्स आहेत. एक्सपेन्सेस आणि लॉस यांच्या संदर्भात जे अकाउंट्स असतात ते डेबिट होतील. त्यानंतर क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम्स. जर फायदा झाला किंवा उत्पन्न मिळालं तर तो नॉमिनल अकाउंट क्रेडिट करावा लागेल. फॉर एक्झाम्पल कमिशन आपल्याला मिळालं, कमिशन रिसिव्ड, कमिशन अकाउंट क्रेडिट होईल. इंटरेस्ट मिळालं, इंटरेस्ट रिसिव्ड असेल, इंटरेस्ट अकाउंट क्रेडिट होईल. रेंट रिसिव्ड, रेंट अकाउंट क्रेडिट केला जाईल. डिव्हिडंड रिसिव्ड, डिव्हिडंड अकाउंट क्रेडिट केला जाईल. म्हणजे ज्या ट्रान्झॅक्शन्स मधनं आपला फायदा होत असतो किंवा उत्पन्न मिळत असतं तो ट्रान्झॅक्शन मधला नॉमिनल अकाउंट त्या ठिकाणी क्रेडिट केला जातो. असे जर्नल एंट्री करण्यासाठी आपल्याला हे 3 अकाउंटचे प्रकार आणि त्याचे डेबिट क्रेडिटचे रूल्स माहित असणं आवश्यक आहे. म्हणजे पर्सनल अकाउंट केव्हा डेबिट होतो आणि केव्हा क्रेडिट होत असतो, रिअल अकाउंट केव्हा डेबिट होतो केव्हा क्रेडिट होतो, आणि नॉमिनल अकाउंट्स केव्हा डेबिट केला जातो केव्हा क्रेडिट केला जातो, हे आपण या ठिकाणी बघितलं आहे. म्हणजे टोटल अकाउंटचे 3 प्रकार आहेत, पर्सनल अकाउंट्स, रिअल अकाउंट्स आणि नॉमिनल अकाउंट्स, आणि त्याचे गोल्डन रूल्स आपण ह्या ठिकाणी बघितले आहेत. पुढच्या सेशनला आपण ऍक्च्युअली जर्नल एंट्री कशी केली जाते ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायचं आहे. ठीक आहे, थँक्यू.